डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं आपल्या एएन नर्सिंग चॅनलवर. तर आपण बघितलं होतं बघा चिकन पॉक्स हा डिसीज. आता आपण बघणार आहे स्मॉल पॉक्स. तर आपण बघूया स्मॉल पॉक्सचा एजंट म्हणजेच काय की आपण एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया कोणता त्या डिसीज साठी रिस्पॉन्सिबल आहे. तर स्मॉल पॉक्स साठी एजंट हा व्हेरिओला व्हायरस हा काय रिस्पॉन्सिबल आहे स्मॉल पॉक्स होण्यासाठी. त्याच्यानंतर बघा इट इज अ डीएनए व्हायरस. आपण जो चिकन पॉक्स बघितला होता तो पण डीएनए व्हायरस आहे आणि स्मॉल पॉक्स बघितला होता तो पण एक डीएनए व्हायरस आहे. त्याच्यानंतर बघा हे जे स्मॉल पॉक्स काय आहे हायली इन्फेक्शियस कम्युनिकेबल डिसीज. त्याच्यानंतर बघा इन्क्युबेशन पिरियड. तर इन्क्युबेशन पिरियड मध्ये काय स्मॉल पॉक्सचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच काय की जो व्हेरिओला व्हायरस आहे बॉडीमध्ये इंटर झाल्याच्या नंतर जे फर्स्ट साईन दिसतं ते किती दिवसानंतर दिसतं हे त्याच्यात दिसतं बघा इन्क्युबेशन पिरियड मध्ये. ते म्हणजेच 11 ते 14 दिवस आणि एक जर का विचारलं आपलं तर 12 डेज. आणि कधी कधी पेपरमध्ये याचं ऑप्शन असं दाखवतं 7 ते 17 दिवस. तर हे पण ऑप्शन त्याचं ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर बघा मोड ऑफ ट्रान्समिशन जसा चिकन पॉक्स होता तसा स्मॉल पॉक्स पण मोड ऑफ ट्रान्समिशन सेम आहे. कसं रिस्पायरेटरी थ्रू ड्रॉपलेट इन्फेक्शन होतं. त्याच्यानंतर बघा एज मोस्टली हे चिल्ड्रन मध्ये जास्त दिसून येतं, यंग चिल्ड्रन मध्ये जास्त दिसून येतं. त्याच्यानंतर बघा साइन आणि सिम्पटम्स सेम येतं चिकन पॉक्स सारखे. त्याच्यामध्ये कोणते फिवर, हेडेक, वॉमिटिंग आणि रेस्टलेसनेस. त्याच्यानंतर बघा जे रॅश येतं आपण जे बघितलं होतं चिकन पॉक्स मध्ये ते कशावर येत होतं ट्रंकवर येत होतं. याच्यामध्ये बघा फर्स्ट रॅश जे येतं ते येतं फेसवर, हे ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर बघा फिलोमॉर्फिझम इज अब्सेंट. फिलोमॉर्फिझम म्हणजेच काय ज्या रॅशेसच्या स्टेजेस आहेत कोणत्या मॅक्युलार, पॅक्युलार, व्हेसिकल, स्कार ह्या ज्या स्मॉल पॉक्स मध्ये राहतात त्या अब्सेंट राहतात आणि चिकन पॉक्स मध्ये प्रेझेंट राहतात. त्याच्यानंतर बघा सेंट्रीफ्युगल म्हणजेच काय की बस स्टार्टिंगला कुठं सेंटरला म्हणजे चेस्टवर याच्यावर स्टार्टिंगला दिसून येतात. त्याच्यानंतर पेरिफेरल म्हणजे हाताकडे पांगत जातात. याला म्हणतात सेंट्रीफ्युगल स्प्रेड होतो तो सेंट्रल टू पेरिफेरल. त्याच्यानंतर बघा पाल्म आणि सोल इन्व्हॉल्व्ह होतात, ऍक्झिला इन्व्हॉल्व्ह होत नाही. काय पाल्म आणि सोल इन्व्हॉल्व्ह होतात, ऍक्झिला इन्व्हॉल्व्ह होत नाही. त्याच्यानंतर बघा त्याची हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. हिस्ट्रीवर क्वेश्चन विचारतात. हिस्ट्रीमध्ये काय आहे लास्ट केस वर्ल्ड मध्ये कधी दिसली 26 ऑक्टोबर 1977. कुठं सोमिलिया मध्ये. त्याच्यानंतर बघा लास्ट केस ऑफ इंडियामध्ये कधी दिसली 17 मे 1975 बिहार मध्ये. त्याच्यानंतर बघा WHO ने डिक्लेअर केलं ग्लोबली कधी 8 मे 1980 मध्ये आणि इंडियामध्ये कधी डिक्लेअर झालं 23 एप्रिल 1977 मध्ये. हे ध्यानात ठेवा हिस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर बघा याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते येतं पहिले म्हणजे एजंट काय व्हेरिओला व्हायरस. त्याच्यानंतर बघा इन्क्युबेशन पिरियड काय 11 ते 14 दिवस किंवा 7 ते 17 दिवस. त्याच्यानंतर बघा मोड ऑफ ट्रान्समिशन रिस्पायरेटरी ड्रॉपलेट. त्याच्यानंतर फर्स्ट रॅशेस कधी दिसतं फर्स्ट रॅशेस कशावर दिसतं ते म्हणजे फेस, हे त्याचं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा फिलोमॉर्फिझम अब्सेंट राहतं. त्याच्यानंतर ऍक्झिला हे काय होतं नॉट इन्व्हॉल्व कशामध्ये स्मॉल पॉक्स जे त्याच्यामध्ये ऍक्झिला इन्व्हॉल्व होत नाही. त्याच्यानंतर बघा हिस्ट्रीमध्ये वर्ल्ड मध्ये 26 ऑक्टोबर 1977 मध्ये इरॅडिकेशन झाला होता आणि लास्ट केस इंडियामध्ये 17 मे 1975. काय करायला सोमिला आहे सोमिलिया